हमने देखा, जिनको हमने पार्टी में लाया, एक उनको सामाजिक स्तर पे उनकी पहचान बनाई, जिसके लिए हमने अपने मित्र पक्ष से भी एक सीट ले ली। अभी यही ऐसे लोग जा रहे हैं खुद के कुछ स्वार्थ के लिए, तो क्या इनमें दिल है या नहीं है, ये कभी कभी सवाल आता है, बाकी कोई इम्पैक्ट नहीं होता। लेकिन ये उनकी छवि पे, उनके मन पे, उनके दिल पे बहुत सारी बातें कहते जाते हैं। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव हुआ है, राहुल गांधी कह रहे हैं कि राहुल द्रविड़ की गांधी कौन? राहुल गांधी ये कह रहे हैं कि मैच फिक्सिंग हुआ है, क्या बिहार में भी आपको लगता है कि गड़बड़ी हुई चुनाव में? देखिए, मैं यही कहना चाहता हूं कि मैं पहले से ही कहता आया हूं, ईसीआई का मतलब है एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया। मैं ये भी कहता आया हूं कि इलेक्शन कमीशन का पूरा काम भाजपा के दफ्तर से ही होता है। जैसे हमारे पार्टी के स्प्लिट के बारे में उन्होंने रिजल्ट दिया था, या फिर अगर आप चुनाव देखें तो जो भी सवाल हमने पूछे हैं, चुनाव आयोग क्यों नहीं जवाब देता है? भाजपा कौन होती है जवाब देने के लिए? यानी तीर मारा है चुनाव आयोग को, लगा है भाजपा को, ही कौन सी बात है? आदित्यजी, चंद्रहार पाटील आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्राला सांगली पॅटर्न कळाला, ते तुमची साथ सोडून नाही, चालले. चांगलं आहे, स्वतःला आरशात त्यांनी पाहावं आणि काय काळज आहे, ह्या लोकांसाठी आम्ही लढलो, ह्या लोकांसाठी भांडणं केली, ह्या लोकांसाठी आम्ही सर्व काही केलं, स्वतः इतर प्रचार सोडून तिथे गेलो. त्यांच्यातलं मन कसं आहे, त्यांचं दिल कसं आहे, त्यांची छवी कशी आहे, इमेज कशी आहे, प्रतिमा कशी आहे, ही त्यांना कळत जाईल. कुर्ल्यात बॉटॅनिकल गार्डनचा प्रस्ताव होता, पण आता त्या बघा, जे पळून गेलेत मला त्यांच्यावर बोलायचं नाही, पण महत्वाची गोष्ट हेच आहे की जे पळून गेलेत त्यांच्यामुळे मुंबई ही अदानीच्या घशात चाललेली आहे. हे जे जे तिथे गेलेत त्यांनी लक्षात घ्यावं. जे कोणी एशन्सीकडे जाईल ते सगळे मुंबईला विकण्याचं काम करतायत, अदानीच्या घशात घालण्याचं काम करतायत, ते त्यांनी लक्षात ठेवावं. आणि काय जे पाप करतायत ते त्यांच्या पुढच्या पिढीला काय उत्तर देईल हे त्यांनी लक्षात ठेवावं. हजारोहून जास्त झाडं पोलिसांनी उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावरून देखील टीका टिप्पणी होती. पण जोमलं कशाला? मुख्य गोष्ट ही आहे की जे इंडिया आघाडीने असेल किंवा राहुल गांधींनी असेल, प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत, भाजपने काय उत्तर द्यावं त्याचं? आदित्यजी, नव्या युतीचं काही कोणासोबत? बघा, एक आहे आमच्याकडून, मी तुम्हाला खरी ती गोष्ट सांगतो, अजूनही खूप चर्चा ह्याच्यावर तुमच्यामध्ये होते, मीडियामधून आम्ही ऐकतोय, पेपरमध्ये पाहतोय. एवढंच सांगेन, परवा जे उद्धव साहेबांनी सांगितलं की लोकांच्या मनात जे आहे तसं होणं हे आमच्या देखील मनात आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एका पक्षाशी नाही तर जे कोणी पक्ष मराठी माणसासाठी लढत आहेत, मुंबईसाठी लढत आहेत, महाराष्ट्रासाठी लढत आहेत, त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. या सर्व चर्चेला ऑगस्टमध्ये वेळ येईल अशी माहिती मिळते. असं तुम्ही जर बोलणी करायला पुढे असाल तर काही मला हरकत नाहीये, पण महत्वाची गोष्ट आहे की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आता एवढंच आहे की कोणीतरी हाक मारली, आम्ही त्याला प्रतिसाद दिलेला आहे. आता पुढची ही जी काही पावलं असतील ती लोकांसमोर असतील, पण आमच्या मनात एवढंच आहे, साफ दिलानी साफ मनानी मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी जे कोणी लढायला तयार आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जायला तयार आहोत. सुनिए, चर्चा सिर्फ मीडिया में शुरू है, हमारे दिल में वही है जो महाराष्ट्र के दिल में है, और वो बात साफ है. मीटिंग मामले में कब तक क्लियर है? नहीं, कोई रिश्ते की बात नहीं चल रही, कोई फ्लर्टिंग नहीं चल रही. मामले में दीनू मौर्या को सम्मन किया गया है. देखिए, मीठी नदी का मामला जो है बहुत ही गहरा है, और जो भी इसमें दोषी हो, जो भी हो, उसे सजा होनी चाहिए. मेरे मुंबई को अगर कोई लूट रहा हो तो उसे सजा होनी ही चाहिए, ये मेरी भी मांग है. कुर्ल्यात बॉटॅनिकल गार्डनचा की तरफ से मुलुंड में बैठक बुलाई गई है बीएमसी चुनाव से पहले, क्या कुछ ये चुनाव के लिए नहीं है, चुनाव के लिए तो नहीं है, ये मुंबई के लिए है, महाराष्ट्र हित के लिए. आदित्यजी, गाडी कोण देणार हा प्रश्न आहे. अमित ठाकरे असं म्हणाले की दोघांकडे बघा, मी आता ह्याच्यात जाणार नाही, कारण आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्याच्यावर कोणी टीका टिप्पणी बोलायचं नाही. जे काय होईल ते लोकांसमोर आहे, लोकांच्या मनात जे असेल, महाराष्ट्राच्या मनात असेल. आता तुम्ही थोडं पाऊल घ्या पुढे. निवडणुकीच्या वेळी कुर्ल्यात बॉटॅनिकल गार्डन एक मिनिट, ते माझे एक मिनिट, तेवढेच मोदी साहेबांच्या जवळ आहेत. क्रिसमस पार्टी त्यांनी त्यांच्याबरोबर केलेली आहे. आणि मी हेच सांगेन, गेले 3 वर्ष सरकार कोणाचं आहे? पण गेले 3 वर्ष सरकार कोणाचं आहे? आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आत्ता जो पाऊस पडून गेला, आत्ता जी मुंबई तुंबली, आत्ता जे सगळं घोळ झाला, मेट्रोची जी भिंत पडली, मेट्रोच्या स्टेशन मधली भिंत पडली, कोल्हापूरमध्ये मेट्रोची एक स्लॅब पडली आहे, कोण दोषी आहे? आणि त्यांच्यावर पण तेवढीच कारवाई झाली पाहिजे
जे कोणी मुंबई लुटत असतील त्यांच्यावर स्पष्टपणे कारवाई झाली पाहिजे, ही माझी देखील मागणी आहे. कुर्ल्यात बोटॅनिकल गार्डनचा प्रस्ताव जो आहे तो निवडणुकीच्या काळात चर्चेला आला, पण आता धारावीकरांचं स्थलांतरण तिथं होताना पाहायला मिळत आहे. कसं बघतात हे याकडे? नाही, आता सगळं हे मी संध्याकाळी बोलणार आहे, पण कुर्ल्याचं बोटॅनिकल गार्डन असेल, आता एकामेकांवर आमदार बोटं दाखवतात. मंगेश कुडाळकर असतील, मीर खोटेच्या असतील, मनोज खोटक असतील, सगळं खोटं बोलणारे लोक आहेत. लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे आणि आता मुंबईला अदानीला विकायचं काम चालू आहे. एक तरफ आप आज शाम को अभियान शुरू करने वाले मुंबई की संघर्ष शाम के लिए रुकिए. तुम्हाला अटक होईल असं नितेश राणेंनी दावा केला. थँक्यू.